नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर अच्युत चव्हाण, KBCNMU जळगाव. आपल्या FYBSc MT 111 कॅल्क्युलस या लेक्चर सिरीज मध्ये आज आपण शिकणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ रियल नंबर्स. रियल नंबर्स हा संपूर्ण कॅल्क्युलसचा फाउंडेशन आहे, त्यामुळे हे स्ट्रॉंगली समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया स्टेप बाय स्टेप. आता बघा, मागच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं की रियल नंबर्स. आज पाहणार आपण, बघा एकदा रिव्हिजन करून देतो मी रियल नंबरचं. द रियल नंबर्स काय राहतं पहिलं बघा. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं काय की सगळ्यात छोटा जो सेट असतो तो असतो कोणता, सेट ऑफ नॅचरल नंबर्स असतो, जो की 1 पासून स्टार्ट होतो. 1 2 3 4 5 6 7 8 अप टू सो ऑन. त्याच्यानंतर बघा, जर मी नॅचरल नंबर मध्ये 0 ऍड केला तर तुमच्याकडे कोण होऊन जातं, होल नंबर्स. कोणता, होल नंबर्स. आता या होल नंबर्स मध्ये मी निगेटिव्ह नंबर्स पण ऍड केले तर आपण त्याला म्हणतो इंटिजर्स. म्हणजे बघा 0 1 2 3 4 निगेटिव्ह नंबर -1 -2 हे सगळे जे नंबर्स राहतो ते इंटिजर्स असतात. त्याच्यानंतर पहिला आपण रॅशनल नंबर्स. बघा रॅशनल नंबर्स काय असतं की जे फ्रॅक्शन मध्ये आपण लिहू शकू, फ्रॅक्शन मध्ये त्याला काय म्हणतो आपण, रॅशनल नंबर. म्हणजे कोणत्या, P/Q च्या फॉर्म मध्ये जे नंबर लिहितो Q इज नॉट इक्वल टू 0 असे जे नंबर राहतात त्याला आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर्स. आणि दुसरे आहेत इरॅशनल नंबर्स. बघा इरॅशनल नंबर म्हणजे काय, जे फ्रॅक्शन मध्ये आपण लिहू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण, इरॅशनल नंबर. जे की √2 √3 पाय √11 परत पाय स्क्वेअर हे आपण फ्रॅक्शन मध्ये लिहू शकत नाही, म्हणून आपण इरॅशनल नंबर म्हणतो. बघा हे एवढे सगळे जे आहेत ते रॅशनल आणि हे इरॅशनल मिळून तुमच्याकडे कोण बनतं, रियल नंबर. काय बनतं, रियल नंबर. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आहे. ठीक आहे. जगातला कोणताही नंबर घ्या तो काय असतो, आपल्याकडे रियल नंबर्स असतो, फक्त इमॅजिनरी पार्ट सोडून. आता बघूया आपण रियल नंबर्स पाहिले. रियल नंबरच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत आपण आज. बघा प्रॉपर्टीज मध्ये तुमच्याकडं काय आहे की इथं द सेट कंटेनिंग ऑल रॅशनल नंबर ऍज वेल एज इरॅशनल नंबर. रॅशनल आणि इरॅशनल मिळून तुमच्याकडे कोण बनतो, सेट ऑफ रियल नंबर्स बनतो. ओके, तर त्याला आपण म्हणतो की सेट ऑफ R इक्वल टू रॅशनल आणि इरॅशनलचा युनियन. रियल नंबर काय असतो, सेट ऑफ रियल नंबर, रॅशनल युनियन रॅशनलचा कॉम्प्लिमेंट. म्हणजेच कोण, हा इरॅशनल नंबर असतो आणि हा कोण असतो, रॅशनल. मग आता बघा रियल नंबर मध्ये तुमच्याकडे कोणताही नंबर येऊ शकतो. 0.1211 असू शकतो, किंवा तुमच्याकडं 1/2 असू शकतो, किंवा √3 असू शकतो, किंवा √11 असू शकतो, किंवा पाय असू शकतो. असे जे सगळे नंबर्स आहेत सगळ्या फॉर्मॅट मधले, पॉइंट मध्ये असो, फ्रॅक्शन मध्ये असो, इंटिजर मध्ये असो, नॅचरल नंबर मध्ये असो, डेसिमल मध्ये असो, कोणत्याही फॉर्म मध्ये असो, ते सगळे काय असतात तुमच्याकडे, रियल नंबर्स. आता रियल नंबर मध्ये आपल्याकडे प्रॉपर्टीज बघा, फंडामेंटल प्रॉपर्टीज काय तुमच्याकडे, अल्जेब्रिक प्रॉपर्टी आहे पहिली. दुसरी आहे तुमच्याकडे ऑर्डर प्रॉपर्टी, कम्प्लीटनेस प्रॉपर्टी, आर्चिमिडियन प्रॉपर्टी आणि डेन्सिटी प्रॉपर्टी. आपण एवढे शिकणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहिजे की अल्जेब्रिक प्रॉपर्टी कोणत्या आहेत. आता त्याच्यानंतर आपण ऑर्डर प्रॉपर्टी, त्याच्यानंतर कम्प्लीटनेस प्रॉपर्टी, आर्चिमिडियन प्रॉपर्टी आणि डेन्सिटी प्रॉपर्टी नेक्स्ट लेक्चर पाहूया. आता बघा आपल्याकडे अल्जेब्रिक प्रॉपर्टी काय राहतं बघा. अल्जेब्रिक प्रॉपर्टी तुमच्याकडे, अल्जेब्रिक प्रॉपर्टीसाठी पहिला आपण ऍडिशन साठी वापरणार आहोत. बघा ऑन सेट R देर आर 2 बायनरी ऑपरेशन प्लस अँड मल्टिप्लिकेशन. बघा प्लस अँड मल्टिप्लिकेशन हे जे बायनरी ऑपरेशन आर कॉल्ड मल्टिप्लिकेशन रिस्पेक्टली सॅटिस्फाईंग फॉलोइंग प्रॉपर्टी. जर या R ने खालील प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली तर आपण याला अल्जेब्रिक प्रॉपर्टी म्हणतो. बघा अल्जेब्रिक मध्ये पहिली प्रॉपर्टी जी आहे तुमच्याकडे क्लोजर प्रॉपर्टी. बघा क्लोजर तुमच्याकडे ऍडिशन साठी 5 प्रॉपर्टी आहे, मल्टिप्लिकेशन साठी 5 आणि एक तुमची डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, असे 11 प्रॉपर्टीज आहेत. तर आपण पहिलं पाहूया की क्लोजर प्रॉपर्टी काय राहते. बघा क्लोजर प्रॉपर्टी काय राहते इथं की तुमच्याकडे कोणताही 2 नंबर मी घेतले रियल नंबर्स मधले. ठीक आहे. जर दोघांची ऍडिशन जर रियल नंबर मध्ये जात असेल तर आपण त्याला म्हणतो काय की क्लोजर प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल बघा, मी A ची व्हॅल्यू 3 घेतली आणि B ची व्हॅल्यू किती घेतली 2, दोघांची ऍडिशन केली 3 + 2 इक्वल टू किती 5, आणि 5 पण कशामध्ये येतो, रियल नंबर मध्ये. सपोज मी A = घेतला किती तुमच्याकडे 3.1444 आणि B घेतला तुमच्याकडे 3.11, 3/11. दोघांची ऍडिशन केली मी A + B, दोघांची ऍडिशन पण एक काय येते, रियल नंबर्स येते, बिलॉंग्स टू रियल नंबर. याला म्हणतो आपण क्लोजर प्रॉपर्टी. म्हणजे तुम्ही कोणतेही 2 नंबर घ्या रियल नंबर बदले, त्यांची ऍडिशन जर
रिअल मध्ये जात असेल तर त्याला म्हणतो आपण क्लोजर प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन मध्ये पण सेम आहे की मल्टिप्लिकेशन मध्ये काय की दोन संख्याचा गुणाकार जर रिअल मध्ये जात असेल तर त्याला म्हणतो आपण क्लोजर प्रॉपर्टी इन मल्टिप्लिकेशन. आता बघा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय तुमच्याकडे की 3 नंबर ए बी सी बिलॉंग्स टू तुमच्याकडे आर 3 नंबर्स आहे. जर मी तिघांची ऍडिशन केली ए प्लस बी प्लस सी इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. बघा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय पहिल्या दोघांची ऍडिशन करा तिसऱ्या बरोबर ऍड करा किंवा नंतरच्या दोघांची ऍडिशन करा पहिल्या बरोबर ऍड करा तरी काही आन्सर मध्ये फरक पडत नसेल तर आपण त्याला म्हणतो असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. तर आपल्याकडे काय आहे की असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय पहिल्या दोघांची ऍडिशन करा आणि तिसऱ्या बरोबर ऍड करा किंवा नंतरच्या दोघांची आन्सर मध्ये काही फरक पडत नसेल तर आपण त्याला म्हणतो असोसिएटिव्ह प्रॉपर्टी इन ऍडिशन. आता मल्टिप्लिकेशन मध्ये पण काय बघा सेम ए इंटू बी आपण पुढे पाहणारच आहोत. ए इंटू बी इंटू सी असेल इक्वल टू काय ए इंटू बी इंटू सी. मल्टिप्लिकेशन मध्ये पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा किंवा शेवटच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आन्सर मध्ये काही फरक पडत नसेल तर आपण त्याला म्हणतो असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता एक्झाम्पल बघा मी एक्झाम्पल घेतो. सपोज तुमच्याकडे 3 इंटू 2 इंटू 4 घेतला 3 इंटू 2 इंटू 4 घेतला बघा तर मी पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि इकडे दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार शेवटच्या 3 इंटू 2 6 6 इंटू 4 किती तुमच्याकडे 24 इक्वल टू परत 2 इंटू 4 किती 8 8 इंटू 3 किती 24. आन्सर मध्ये काही फरक पडला नाही याचा मिनिंग होतो की याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी इन मल्टिप्लिकेशन. ऍडिशन मध्ये पण सेम आहे पहिल्या दोघांचे ऍडिशन करा किंवा शेवटच्या दोघांचे करा काही फरक पडत नाही. आता बघा एक्झिस्टन्स ऑफ ऍडिटिव्ह आयडेंटिटी. आता ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजे काय की तुमच्या एखादा सपोज ए बिलॉंग्स टू मी रिअल नंबर घेतला आणि 0 बिलॉंग्स टू रिअल नंबर घेतला तर इम्प्लाइज की मी ए मध्ये काय ऍड करू म्हणजे माझा आन्सर स्वतः येईल त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी. काय ऍड करावं लागेल मला की 0 ऍड करावं लागेल त्याशिवाय मला पॉसिबल आहे का की ए इक्वल टू ए ना तर या ए ला म्हणतो आपण आयडेंटिटी. काय म्हणतो आयडेंटिटी ऍडिटिव्ह आयडेंटिटी. सेम आता इनवर्स प्रॉपर्टी काय आहे तुमच्याकडे की ए बिलॉंग्स टू रिअल नंबर्स अँड मायनस ए बिलॉंग्स टू रिअल नंबर सच दॅट या ए मध्ये मी काय ऍड करू माझा आयडेंटिटी येईल. बघा इनवर्स प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो की बघा ए मध्ये काय ऍड करावं लागेल म्हणजे माझा आन्सर 0 येईल तर काय पॉसिबल आहे मायनस ए. बघा मग तुमच्याकडे हा जो मायनस ए आहे मायनस ए ला म्हणतो आपण इनवर्स ऑफ ए. ए चा तो झाला इनवर्स. ठीक आहे ऍडिटिव्ह प्रॉपर्टी मध्ये इनवर्स मध्ये. सेम तुमच्याकडे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. कम्युटेटिव्ह म्हणजे काय की ए आणि बी बिलॉंग्स टू मी रिअल नंबर्स घेतला देन इम्प्लाइज तुमच्याकडे ए प्लस बी घ्या किंवा बी प्लस ए घ्या तर त्याला काही फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही 3 प्लस 2 घ्या किंवा 2 प्लस 3 घ्या आन्सर मध्ये काही फरक पडत नाही याला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आता बघा इनवर्स आयडेंटिटी आणि याचा एक्झाम्पल घेतला सपोज मी 3 घेतला 3 मध्ये मी काय ऍड करू म्हणजे माझा आन्सर 3 येईल 0. ठीक आहे बघा हे आयडेंटिटीचं एक्झाम्पल. सपोज इनवर्स एक्झाम्पल घ्यायचं सपोज मी 4 घेतला 4 मध्ये मी काय ऍड करू म्हणजे माझा 0 येईल तर किती -4. हा झाला तुमच्याकडे इनवर्स प्रॉपर्टी. त्याच्यानंतर बघा आता हे आपण 5 प्रॉपर्टी पाहिलं कशामध्ये ऍडिशन मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये सेम प्रॉपर्टी 5 आहे. बघा क्लोजर प्रॉपर्टी म्हणजे काय की ए बी बिलॉंग्स टू तुमच्याकडे रिअल नंबर्स असेल तर दोन संख्याचा गुणाकार कशामध्ये आला पाहिजे रिअल्स मध्ये तर त्याला म्हणतो आपण क्लोजर प्रॉपर्टी. ओके ठीक आहे. ऍडिशन मध्ये कसं होतं की ए प्लस बी बिलॉंग्स टू आर म्हणजे दोघांची ऍड कोणत्याही दोन संख्याची बेरीज केली जर तो रिअल नंबर मध्ये जात असेल तर त्याला म्हणतो आपण क्लोजर प्रॉपर्टी. दुसरं असोसिएटिव्ह सेम. आता असोसिएटिव्ह आपण पाहिलं मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन मध्ये एबीसी बिलॉंग्स टू रिअल नंबर्स सच दॅट काय तुमच्याकडे ए इंटू बी इंटू सी इक्वल टू ए इंटू बी इंटू सी. पहिल्या दोघांचा गुणाकार करा तिसऱ्या बरोबर करा किंवा शेवटच्या दोघांचा करा आन्सर मध्ये काही फरक पडत नाही त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता आयडेंटिटी मध्ये पण सेम आहे ए बी बिलॉंग्स टू रिअल नंबर्स आणि 1 बिलॉंग्स टू रिअल नंबर्स आहे सच दॅट बघा ए ला आयडेंटिटी म्हणजे काय की ए ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा स्वतः ए आन्सर येईल कितीने 1 ने. मग 1 झाला तुमच्याकडे काय मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. ठीक आहे. सेम इनवर्स प्रॉपर्टी आहे काय तुमच्याकडे ए आणि 1/a बिलॉंग्स टू रिअल नंबर सच दॅट आता मी बघा ए ला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर आयडेंटिटी येईल. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल मला एकच पॉसिबिलिटी आहे कशाने 1/a ने जर मल्टिप्लाय केला मी तर ए कॅन्सल होतो आणि आन्सर किती येतो 1. याला म्हणतो आपण इनवर्स प्रॉपर्टी. बघा एक्झाम्पल या दोघांचं एक्झाम्पल जर घेतला मी सपोज आयडेंटिटी तर 4 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 4 येईल तर 1 ने. ही झाली तुमच्याकडे काय
आयडेंटिटी प्रॉपर्टी. इनव्हर्स म्हणजे काय की सपोज 3 आहे, 3 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 1 येईल. तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला 1/3 ने. तर 3 चा 1/3 जो आहे तो इनव्हर्स झाला. आणि कम्युनिटी मध्ये पण सेम काय की तुम्ही a इंटू बी घ्या किंवा b इंटू ए घ्या, काही फरक पडत नाही. बघा आन्सर मध्ये 2 इंटू 3 घ्या किंवा 3 इंटू 2 घ्या, आन्सर मध्ये काही फरक पडतो का नाही. याला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी जी असते ते डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय की तुमचं मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन एकत्र. आपण 5 प्रॉपर्टी पाहिल्या ऍडिशनच्या, 5 प्रॉपर्टी पाहिल्या आपण कुणाच्या मल्टिप्लिकेशनच्या. आता बघा याच्यामध्ये काय डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये की a प्लस बी आणि याला जर मी लेफ्टनी मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे हा जो सी आहे ए ला पण मल्टिप्लाय करतो a इंटू सी, मध्ये कोण आहे प्लस, नंतर कोण परत हा सी जो आहे बी ला मल्टिप्लाय करतो b इंटू सी. किंवा असं असू शकतं a इंटू बी प्लस सी. बघा इथं मी राईट साइडने मल्टिप्लाय केलं होतं, आता इथं लेफ्ट साइडने मल्टिप्लाय करतो. तर काय तुमच्याकडे a ने b ला मल्टिप्लाय करा a इंटू बी प्लस a ने कुणाला मल्टिप्लाय करा सी ला, तर a इंटू सी. याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. बघा ऍडिशनच्या 5 प्रॉपर्टी, पहिल्या प्रॉपर्टी नाव दिलं A1, दुसऱ्याला A2, तिसऱ्याला A3, चौथ्याला A4 आणि कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीला A5. ऍडिशनच्या होत्या म्हणून आपण A1, A2, A3, A5 दिलं. सेम मल्टिप्लिकेशनच्या 5 प्रॉपर्टी आहेत M1 क्लोजर, M2 असोसिएटिव्ह, M3 इन आयडेंटिटी, M4 इनव्हर्स आणि M5 काय तुमच्याकडे कम्युटेटिव्ह. आणि या डी मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. अशा पद्धतीने आपल्याकडे 11 प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, ओव्हरऑल आपण एकाच पेजवर बघा शॉर्ट फॉर्म मध्ये कसं की तुमच्याकडे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असेल सपोज एबीसी बिलॉंग्स, बघा ए प्लस बी घ्या किंवा बी प्लस ए घ्या कम्युटेटिव्ह मध्ये, म्हणजे तुम्ही उलट सुलट जर लिहिलं तर आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. किंवा मल्टिप्लिकेशन करा ए इंटू बी करा किंवा बी इंटू ए करा, तरी तुमच्या याच्यामध्ये काही फरक पडत नाही. त्याला म्हणतो आपण काय कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल मध्ये बघा याचं 3 इंटू 5 घेतला किंवा 5 इंटू 3 घेतला तर आन्सर मध्ये काही फरक पडतो का नाही. ऍडिशन मध्ये बघा 2 प्लस 3 घ्या किंवा 3 प्लस 2 घ्या, काही फरक पडतो का नाही. मग याला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह बघा ऍडिशन साठी काय पहिल्या दोघांची ऍडिशन करा, नंतर तिसऱ्या बरोबर ऍड करा किंवा नंतरच्या दोघांबरोबर करा, पहिल्या बरोबर ऍड करा, तरी आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये पण सेम आहे काय पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, तिसऱ्या बरोबर करा किंवा नंतर दोघांचं करा, पहिल्या बरोबर करा, तरी आन्सर मध्ये काही फरक पडत नसेल तर त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणजे काय की ए मध्ये मी काय ऍड करू म्हणजे माझा आन्सर काय तुमच्याकडे ए 0 बघा लेफ्ट साइडनी करा किंवा राईट साइडनी करा, काही फरक पडत नाही. याला म्हणतो आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन मध्ये काय की ए ला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर स्वतः ए येईल, तर ए ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 1 ने, तर 1 हा तुमच्याकडे आयडेंटिटी झाला. दुसरा इनव्हर्स म्हणजे काय की ए मध्ये मी काय ऍड करू म्हणजे माझा आन्सर 0 येईल, तर मायनस ए ऍड करावं लागेल तेव्हाच माझा आन्सर किती येईल 0. इथं पण बघा ए ला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 1 येईल, 1/a ने मल्टिप्लाय करा आपण पाहिलं. आणि क्लोजर प्रॉपर्टी म्हणजे काय की दोन संख्याचा बेरीज केली तरी तो जर रिअल नंबर मध्ये जात असेल तर त्याला आपण म्हणतो क्लोजर प्रॉपर्टी. दोन संख्याचा गुणाकार जर रिअल होत असेल, रिअल मध्ये जात असेल तर त्याला म्हणतो आपण काय क्लोजर प्रॉपर्टी. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी काय तुमच्याकडे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय लेफ्टी मल्टिप्लाय करा तर ए इंटू बी बघा ए इंटू बी नंतर ए इंटू सी, ए इंटू सी किंवा राईटनी मल्टिप्लाय करा ए इंटू बी बघा ए इंटू बी नंतर ए इंटू सी, ए इंटू सी. हे झालं तुमच्याकडे काय एकत्र आपण बघितलं ऍडिशनच्या 5, मल्टिप्लिकेशनच्या 5 आणि डिस्ट्रीब्युटिव्हची 1. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल साहित पाहूया. आता बघा एक्झाम्पल्स आहे तुमच्या स्क्रीन नोट दिसत असेल. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ए प्लस बी किंवा बी प्लस ए, तर बघा 2 प्लस 3 घ्या किंवा 3 प्लस 2, काही फरक पडतो का ऍडिशन मध्ये नाही. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी इन मल्टिप्लिकेशन मध्ये बघा ए इंटू बी घ्या किंवा बी इंटू ए घ्या, 2 इंटू 3 घ्या किंवा 3 इंटू 2 घ्या, आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय की पहिल्या शेवटच्या दोघांची ऍडिशन करा किंवा पहिल्या दोघांची ऍडिशन करा. बघा 3 प्लस 4 घ्या किंवा 2 प्लस 3 घ्या, पहिल्या दोघांचं घ्या, काही आन्सर मध्ये फरक पडत नाही का. बघा 3 प्लस 4 किती 7, 7 प्लस 2 9 इक्वल, किंवा 2 प्लस 3 घ्या 9, 9 सॉरी 5, 5 प्लस 4 किती 9, काही फरक पडला का नाही, त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह. सेम मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या शेवटच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा नंतर पहिल्या बरोबर मल्टिप्लिकेशन करा किंवा पहिल्या दोघांचं घ्या शेवट बरोबर घ्या, काही फरक पडत नाही, त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह. बघायचं 3 इंटू 4 किती 12, 12 इंटू 2 किती 24, त्याच्यानंतर 2 इंटू 3 किती 6, 6 इंटू 4 किती 24. आन्सर मध्ये काही फरक पडला नाही, दिस इज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. डिस्ट्रीब्युटिव्ह काय मिक्स. आता ए इंटू बी घ्या
बघा ए इंटू बी, नंतर काय तुमच्या हा ए इंटू सी, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजे काय की ए मध्ये काय ऍड करू म्हणजे माझा स्वतः आन्सर येईल 0. बघा 3 मध्ये काय ऍड करू म्हणजे माझा आन्सर 3 येईल 0. सेम मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी, ए ला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा ए आन्सर येईल, तर 1 ने मल्टिप्लाय करा. 3 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं 3 आन्सर येईल 1 ने मल्टिप्लाय करा. सेम इनव्हर्स प्रॉपर्टी काय तुमच्याकडे की ए ला काय ऍड करू म्हणजे माझा आन्सर 0 येईल इनव्हर्स प्रॉपर्टी मध्ये. म्हणजे बघा एखादा सपोज मी असं इनव्हर्स प्रॉपर्टीचा फॉर एक्झाम्पल घेतला, सपोज मी राम घेतला, राम मध्ये मी काय ऍड करू म्हणजे माझा आन्सर 0 येईल बरं, तर काय मायनस रामला ऍड करावं लागेल. म्हणजे मायनस राम जो झाला तो काय झाला इनव्हर्स झाला. आता पुढे आहे बघा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. बघा ए ला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 1 येईल 1/a ने, तर 3 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 1 येईल 1/3. आणि सेम 0 प्रॉपर्टी काय ए इंटू 0 काय असतो तुमच्याकडे 0. अशा पद्धतीने आपण प्रॉपर्टीज ऑफ रिअल नंबर्स पाहिले. तर याच्यामध्ये ओव्हरऑल काय पाहिलं आपण, ऍडिशनच्या किती प्रॉपर्टी आहे, ऍडिशनच्या किती 5 प्रॉपर्टी, तर नाव दिलं आपण A1, A2, A3, A4 आणि A5. नंतर मल्टिप्लिकेशनच्या सेम 5 प्रॉपर्टी आहेत, सेम कोणत्या M1, M2 आणि M5. आणि लास्टची आहे तुमच्याकडे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी दोघांची मिक्स. अशा पद्धतीने हे 11 प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे रिअल नंबरच्या. ठीक आहे, आपण आता तुम्ही समजला असताल आपल्याला ही प्रॉपर्टीज जे आहेत थेरम मध्ये वापर करायचे आहेत पुढच्या. तर आपण हा व्हिडिओ पहा आणि आपण पुढचा जो 3rd व्हिडिओ असेल तो आपला थेरमचा असेल. ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे की थेरम्स ऑन रिअल नंबर्स. ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटत असेल स्पीड बाबत किंवा समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पुढच्या लेक्चरमध्ये मी नक्कीच चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.